इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे। नाव न घेता पवारांच्या वयावर पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा। मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन। पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका। पक्षफोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकाच्या स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना उत्तर। काकांच्या पाठीत आता सुराख उपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ। त्यांनी बहिणीलाही छळलं। जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल। मविया सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप। 2019ला भाजपसोबत जाण्यासाठीच्या बैठकीत अमित शहा, फडणवीस, शरद पवारांसह गौतम अदानी देखील असल्याचा अजित पवारांचा गौप्यस्फोट। गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही। विधानसभेआधी धचा माग करण्यात आला। आधी कबुली देऊन नंतर अजित पवारांचं घुमजाव। माझा एकच शब्द दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा। मंचरमधील सभेत पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन। या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना 100% पराभूत करा। पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही। पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका। आव्हान मर्दांनी द्यायचं असतं, हे आव्हान देणारे बोलखेवडे कोण? कणकवलीतील सभेतून उद्धव ठाकरे यांची राणे पिता पुत्रांवर टीका। हिंगोलीत ठाकरे गटाचे उमेदवार संतोष टारफेंच्या प्रचाराच्या गाड्यांवर दगडफेक। कळमनुरी तालुक्यातील वाकोळी गावातील घटना। कळमनुरी पोलीस ठाण्याबाहेर ठाकरे गटाचा ठिय्या। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या T20 सामन्याला सुरुवात। दक्षिण आफ्रिकेकडून टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय।